तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आमच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस आहे 4था आणि आज आम्ही काल रात्री तुळजापूरमध्ये पोहोचलेलो। तर आज सकाळी आम्ही सर्वांनी तयारी केल्या आणि आज मी साडी घातली आहे आणि बाकीची आमची मंडळी पुढे गेली आहे। आता आम्ही चाललो तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी। तर चला जाऊया। हा पार्किंगचा एरिया, पण पावसामुळे इथे खूप अशी चिखल आणि घाण झालेली आहे। तर आम्ही चाललोय आणि सर्व एवढे फास्ट मध्ये, म्हणजे आज आम्हाला खूप जराशी घाई झाली घाईमध्ये। तर सर्वजण चाललेत पुढे। आता माहित नाही दर्शनाला आम्हाला किती वेळ होईल आणि काय, चला तिथे जाऊनच बघूया आता काय। आणि आम्ही दोघंच पाठी राहिलो, हे लोक सगळेजण पुढे गेले। अरे ओला तर चला आता मी दर्शन घ्यायला जातो आहोत मंदिरात। सिद्धी कुठे गेली का माहित नाही, ब्लॉगिंग ती करते ना, आम्हाला इकडे शूट करायला लागले। आमच्या कसाच्या पुढे आम्ही कसा गेलाय, खूप कामातून कसा दुखायला लागलाय, म्हणून आमचा ब्लॉग आता सिद्धी शूट करते। मंडळी इकडे खूप गर्दी आहे, खूप लाईन लागलेली आहे। बघू शकता आम्ही कसे बसल्या तिकडे, ही बघा सगळी मंडळी। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा, दाखवतो तुम्हाला कसं दर्शन होतं आमचं। आता आमचं सगळं चांगल्याने दर्शन झालेलं आहे। आतमध्ये फोटोशूट आम्हाला करायला देत नव्हते, म्हणून आम्ही फोटो पण शूट केलं नाही आहे। म्हणून थोडंफार आम्ही इकडेचे व्हिडिओज आम्ही घेतोय, पण आता आम्ही चाललोत पुढे। कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? खूप चांगलं वाटलं, आनंदित झालं आपलं दर्शन घेऊन देवीचं। आणि आता आमची जी आरती मंडळी आहे ते लोकांनी मुख दर्शन घेतलं, ते लोक आता बाहेर जातात, लोक बाहेर साईडला। मी, मम्मी आणि मावशी आहेत, माझे हस्बंड आता इकडे थांबलेले आहेत आणि आता आम्ही पण चाललो थोडे इकडे फोटोशूट करू आणि आम्ही पण बाहेर जाऊ। मग ते लोकांसोबत पण अजून आम्हाला पुढे पण प्रवास करायचा आहे। तर आणि लक्ष ठेवा का, सिद्धी ब्लॉग कंटिन्यू करत होती, पण ते मुख दर्शन घ्यायला गेले म्हणून आम्ही इकडे थोडी गडबड झाली। गडबड म्हणजे आम्हाला चांगलं दर्शन भेटलं, आम्हाला देवीला पण बघायला घेतलं साक्षात। तर माझी सिस्टर माहिती आहे, सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे। तर आता चला पुढे जाऊया, तुम्हाला दाखवतो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा। तर चला डायरेक्ट आता रूमवरती जातो। इकडे फटाफट नुसती घाई चालली आहे, दर्शन वगैरे प्रॉपर देत नाही आहे आणि दर्शनला पण खूप घाई होती इकडे। तर आता रूमवर जातो आणि भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो बघू शकता इकडे साड्या वगैरे घ्यायला आलेले आहेत। ही बघा, हिला साडी पाहिजे, कोणती साडी पाहिजे? साडी नवराच घेऊन देतो, चांगले साड्या तर माझा नवरा चॉईस करेल, माझा नवरा चॉईस करेल। मला 2-3 साड्या आवडल्यात, माझा नवरा चॉईस करेल कोणती साडी घ्यायची। तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे
आणि जवळजवळ जरासं जास्तच टाईम झाला आम्हाला, कारण की आम्ही लोक अर्धे जण म्हणजे पुढून आम्ही मुखदर्शन घेऊन आलो आणि हे लोक थांबलेले मेन दर्शनाच्या लाईनला, त्यामुळे यांना यायला थोडासा उशीर झाला आहे. आणि आमचं दर्शन खूप छान झालं, त्यांचं पण दर्शन खूप छान झालं. तर आता आपण पॅकिंग वगैरे करायला घेतली आहे, वरती सगळ्यांनी सामान भरायला घेतलं आहे. आता आपण रूम चेकआउट करणार आहेत आणि इकडून पुढच्या प्रवासासाठी निघणार आहेत. तर चला, हा होता आमचा आजचा आउटफिट. आणि याचा बघा जगामगा मला बघा, इकडे बघा. आणि अंबाबाई दामली बिचारी, आणि चंपा आमची. सो आणि शकुंतला. तर मंडळी, आता आम्ही इथे चहासाठी थांबलेलो आहोत. आणि मावशी चाय गरम, चाय गरम. ए चाय गरम, चाय गरम. बांगड्या गरम, बांगड्या गरम. ए चाय गरम, चाय गरम. बांगड्या गरम, बांगड्या गरम. बोल पुढे बोल. तर सर्वांनी आम्ही इथे स्टॉप घेऊन चाय नाश्ता केलेला आहे. आणि अजून आमचा प्रवास जरासा लांब आहे, तर चला गाडीत बसा सर्वांनी, चला. तर आता आम्ही इथे गाणगापूर प्रवासासाठी निघालेलो. तर इथे आम्ही स्टॉप घेतलाय नाश्ता करण्यासाठी. आणि नाश्त्यासाठी आम्ही गरमागरम वडापाव मागवलाय. गरमागरम वडापाव. कसा वडापाव? तिचा एक वडापाव रुसून झालाय, कसा लागतो? गरमागरम वडापाव आणि त्याच्यासोबत हे पाऊस. वा. आणि ह्या सगळ्यांनी 2-2 वडापाव ठोसून झालेले आहे. आणि मस्त वातावरण असं झालंय का पाऊस पण पडतोय बाहेर. आता आम्ही गाणगापूर येथे पोहोचलेलो आहोत आणि 8 वाजलेत. आरतीचा टाइम झाला आहे, त्यासाठी आम्ही सगळे आता गाडीमधून उतरलो. सामान आम्ही नंतर ठेवतो रूममध्ये, आधी जाऊन आपल्या दत्तगुरूंची आरती घेतोय. तर चला, सर्व आमची घाई चालली आहे, सर्वांची कामाला आरतीसाठी जायचं आहे. आणि आमचा रूम भेटलेला आहे. तर आता सगळेजण आम्ही आरतीसाठी चाललोय. चला लवकर लवकर. तर आता मी मंदिरात चाललेलो आहे. मंदिरात जाता आता मंदिरात शूट नाही करू शकतात, पण आम्हाला आरतीला जायचं. आरती चालू झालेली आहे, शूट नाही आणि करणार. आधी हे वरचं एवढं केलं ना मंदिराचं, हे काही नव्हतं. आता हे काही वर्ष पण नाही, वर्ष झालं असेल फक्त, हे नवीन केलंय. आणि बघा पुढचं म्हणजे आताच केलंय नवीन लाइटिंग वगैरे. आधी आम्ही खूप वर्षापासून येतोय, तेव्हा हे आम्ही नव्हतं बघितलं, आत्ता बघितलंय. तर चला, आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे, एकदम स्ट्रिक्टलीच नाही आहे. आणि आरतीचा टाईम आहे तेव्हा तर अजिबातच नाही आहे अलाउड. तर आम्ही आरतीसाठी चाललो, उशीर होईल म्हणून आम्ही सगळे पळत पळत चाललो. चला लवकर लवकर जाऊया. ठेव ना तो मोबाईल. तर मंडळी, आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आज गुरुवार असल्याने आपल्याला गुरुवारची आरती देखील भेटली. आता इथे महाप्रसादाची लाईन सुद्धा लागलेली आहे. तर आपण आपलं खूप सुंदर प्रकारे दर्शन झालं आणि पालखीची प्रदक्षिणा सुद्धा आपल्याला पाहायला भेटली. तर खूप प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन. आणि आमची सगळ्या मंडळींनी दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं आम्हाला सर्वांना. तर गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. तर चला, आता जेवण वगैरे भेटूया आणि ब्लॉग एंड करतो तिथूनच. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. तर आता आम्ही स्पेशल डिश बनायला घेतली आहे, म्हणजे नूडल. इथे पाणी ठेवलंय आणि आता मी ते नूडल टाकते. आम्ही असं न्यू काय काय
बनवत असतो आणि खात असतो. तर आजचा आमचा शेफ थोडासा चेंज झाला, म्हणजे हाफ कॅटेगरी आम्ही सर्वजण मिळून करणार आहे आणि हाफ कॅटेगरी आमचा दुसरा शेफ करणार आहे. सो बघूया आपली रेसिपी नूडल्सची कशी बनते. तर चला. मावशी काय बनवायला घेतलंय आज मी नूडल बनवते. आणि काय काय इन्ग्रेडियंट आहेत? नूडल इन्ग्रेडियंट काय काय नूडल्स मध्ये टाकायला? सामान काय काय टाकणार आहेस? हे बघ, हे काय? अद्रक आणि लसूण. अद्रक आणि लसूण. आणि हे काय? अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट. ओके. आणि हे काय आहे? आणि शिमला मिर्च. एवढीशीच आहे. थोडीच म्हणजे. आणि हे सगळे आपले चायनीजचे सॉसेस. ओके. एवढं सगळं सामान आहे. ठीक आहे. आणि दूध दूध पण टाकायचं आहे का बाजूला ठेवलेले? तुला दूध टाकी दे. हे दे. पांढरीच बनवशील. तर आपली नूडल्स रेडी झालेली आहे आणि ह्या लोकांनी इथे खायला पण घेतली आहे. हे घे रे, बघ का. माझे जाता येत नाही रे का पहिले बघ. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय, सर्वांची जेवणे झाली. आता आम्ही चाललोय झोपायला. स्वर्ग सुखाची झोप पाहिजे आता मला खूप. जरा प्रवास करून आम्ही खूप दमलोय आणि अर्धी माणसं झोपायला पण गेली. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही आमच्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आपले असेच वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते बघत राहा आणि आपल्या चॅनलवर राहा. चला, बाय, गुड नाईट. Thank you so much for watching this video and please like, shares and subscribe. For Patty Hacky YouTube channel now please subscribe and subscribe.